दापोली तालुक्यातील मौजे वाघवे येथे रॉयल गोल्डफील्ड रिसॉर्ट या ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर अंतर्गत आंतरकार्यालयीन क्रीडा स्पर्धा 2026चं उद्घाटन गृहराज्यमंत्री योगेश कदम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम देवेंद्र सिंह आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य अरुण उर्फ अण्णा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले। यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सन्मान देखील करण्यात आला। गेल्या 25 वर्षांपासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाअंतर्गत या स्पर्धांचं आयोजन यशस्वीरित्या केलं जात आहे। महाराष्ट्राच्या विविध भागात या स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं। यामध्ये क्रिकेट, चेस, कॅरम, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल आणि बॅडमिंटन अशा क्रीडा प्रकारांचा समावेश असतो। यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उपस्थितांना शारीरिक आरोग्य यावर मार्गदर्शन केलं। नियमित व्यायाम केल्याने वजन संतुलित राहण्यास मदत होते, तसेच मानसिक आरोग्य देखील चांगले राहते। त्यामुळे प्रत्येकाने नियमित व्यायाम केलाच पाहिजे असे आव्हान देखील गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यावेळेला केलंय। तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनीही उपस्थित असलेल्यांशी संवाद साधला। गृहराज्यमंत्री योगेश कदम व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी यावेळी क्रिकेट खेळण्याचा आनंद देखील घेतला व सर्व खेळाडूंना शुभेच्छा देखील दिल्या। या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव देवेंद्र सिंह, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण उर्फ अण्णा कदम, रॉयल गोल्डफील्ड रिसॉर्टचे मालक अनिल छाचेड, MPCBचे अधिकारी कर्मचारी यावेळेला उपस्थित होते। खरं तर अधिक वेळ मला घ्यायचा नाही आहे, माझं लक्ष लागले त्या बॅटवरती आणि कधीतरी हातात घेतोय आणि कधी एखादा बॉल तरी खेळतोय असं वाटतंय, म्हणून काही मी काही अधिक वेळ घेणार नाही आहे। परंतु आज सिद्धेशजी यांनी मला ही संधी दिली आहे की MPCBच्या आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित लावण्याची आणि ह्या योगायोगाला तो माझ्याच मतदारसंघामध्ये आपण सर्व आलेले आहात। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आमदार म्हणून देखील सर्वांचं स्वागत करतो, आपले मनापासून आभार मानतो। आणि क्रिकेट म्हटल्यानंतर माझा तर अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे। म्हणजे सिद्धेशजींनी म्हटल्याप्रमाणे चंद्रकांत पंडित सर ह्यांच्या CPCC क्लबमध्ये मी 8 वर्ष खेळलो आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटने मला डिसिप्लिन आणून दिलं। माझ्या आयुष्यामध्ये जे काही डिसिप्लिन आज आहे ते क्रिकेटमुळेच आहे आणि खेळामध्ये डिसिप्लिन हे कदाचित विश्वास बसत नसेल, परंतु आम्ही प्रोफेशनली खेळत असताना जे काही आम्हाला शिकवण मिळाली त्याच्यामध्ये आज आम्ही उभे राहिलो आहे। आज सिद्धेशजी असू द्या की मी असू द्या, खरं तर फिटनेसची आमची स्टोरी देखील तितकीच जरा गमतीशीर आहे। आम्ही अगोदर फिटनेसमध्ये नव्हतो, पण 10वी पास झाल्याच्या नंतर वडिलांनी आम्हाला स्ट्रिक्टली ताकीद दिली। आता वडिलांची ताकीद मला माहिती आहे म्हणजे कशी असते ती, रामदास भाईंची ताकीद सगळ्यांना माहिती आहे कशी असते। भाईंनी आम्हाला ताकीद दिली तुम्ही जिम चालू करायचं उद्यापासून आणि सकाळी आम्हाला उठवायला यायचे आणि सकाळी 6:30 वाजता उठवायला यायचे, आम्ही उठायचो आणि जिमला जातो सांगून आम्ही फक्त असं फेरफटका म्हणून दोघे आम्ही फक्त घरी परत जायचो, जिमलाच जायचं नाही। वडिलांनी शेवटी एक दिवशी कॅल्क्युलेशन केलं की हे जातात परंतु 25 मिनिटाच्या आतमध्ये घरी येतात कसे परत, व्यायाम कसे करतात। पण नंतर मग 11वी-12वीच्या नंतर फिटनेसचं महत्त्व आमच्याही लक्षात आलं आणि मग सिद्धेशजी आणि आम्ही स्वतःच आम्ही एकत्र जवळपास 12-15 वर्ष आपण एकत्र वर्कआउट केलं एका जिममध्ये। आणि मला वाटतं या 12-15 वर्षामध्ये चुकून कधी आजारी वगैरे पडलं प्रवासामध्ये असलो तर, नाहीतर आम्ही कधीच व्यायामाचा दिवस आम्ही मोडला नाही। आम्ही कंटिन्यूज 12-15 वर्ष आम्ही वेट ट्रेनिंग केली आणि मला वाटतं सिद्धेशजी तर आजही ते ट्रेनिंग करतात। त्यांच्या ऑफिसच्या खालीच त्यांनी अजून एक माळा रेंटवरती घेऊन तिथे त्यांनी स्वतः जिम उभं केलं, कारण ऑफिसच्या सोबतच वर्कआउट देखील झालं पाहिजे। आणि त्यांना मला देखील माझ्या मतदारसंघामध्ये असलेलं आमचं जे मंडणगड तालुक्यामधलं घर आहे त्या घरामध्ये देखील त्यांनी मला जिम चालू करून दिलं की बाबा तू इथे तरी वर्कआउट कर। पण ते जिम 1 वर्षापासून बंदच आहे, तिकडे मी काही गेलेलो नाही। म्हणून आता मी देखील ठरवले मागच्या 3-3.5 महिन्यापासून थोडं वर्कआउट चालू केलं आहे आणि शेवटी आज प्रवास वाढलेला आहे। आणि एक गोष्ट नक्कीच जाणवली की मागील 5-6 वर्ष वर्कआउट बंद होतं, पण 4 महिन्यामध्ये जेव्हा मी वर्कआउट पुन्हा चालू केलं, मी दिवसाला 300, 500, 600 किलोमीटरचा प्रवास केला तरीसुद्धा थकवा जाणवत नाही आणि जी ताकद आणि जे एक मेंटल पीस मिळतं ते वेगळंच आहे। म्हणून आजचा हा दिवस हा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे। आपण 25 वर्ष नक्कीच इथे खेळताय किंवा आपण हा दिवस आपण साजरा करताय किंवा हा महोत्सव आपण साजरा करताय, परंतु हे मला वाटतं शारीरिक थकवा जरी आणणारं असलं तरी सुद्धा हे मेंटल पीस देणार आहे। सिद्धेजीने मगाशी जेव्हा सांगितलं जेव्हा तुम्ही सोमवारी जेव्हा ऑफिस पुन्हा जॉईन कराल
त्याला कदाचित शारीरिक थकवा असेल, परंतु आपला मानसिक थकवा हा निघून गेलेला असेल. तो अतिशय महत्त्वाचा आहे. काम करत असताना आपलं फ्रेंडली ॲटमॉस्फिअर असणं हे काम करत असताना अतिशय महत्त्वाचं असतं. मला वाटतं त्या दृष्टीने आजचा हा उपक्रम मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. तसं महाराष्ट्रामध्ये आपण नक्कीच आपलं हे बोर्ड खूप महत्त्वाचं आहे आणि ह्या अतिशय महत्त्वाच्या बोर्डावरती आज माझे बंधू जे काम करत आहेत, म्हणजे जे उपक्रम आम्ही विचार देखील केले नव्हते असे उपक्रम राबवले जात आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आज मंडळाने जी काही भरारी घेतलेली आहे आणि एम डी सिंग यांच्या त्यांना जी काही जबाबदारी मिळाल्यानंतर जी काही त्यांनी आज जे पदं घडवून आणतायत, दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. पण हे सर्व शेवटी टीमवर्क आहे. तुम्ही सर्व त्यांच्यासोबत आहात, तुम्ही एफिशियंटली काम करताय म्हणून हे सगळं त्यांना शक्य होत आहे. आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं दापोलीत स्वागत करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि MPCBचे सगळे आपले अधिकारी वर्ग, तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि धन्यवादही व्यक्त करतो. एक चांगला उपक्रम वर्षानुवर्ष आपण राबवत आहे. 25 वर्ष झाली आणि जसं देवेंद्रजी म्हणाले की आपलं स्वास्थ्य किती महत्त्वाचं आहे, ह्याकरिताच हा उपक्रम आपण वर्षानुवर्ष राबवतो. आता वर्कआउट करायला मलाही वेळ भेटत नाहीये, योगेशजींनाही वेळ भेटत नाहीये, देवेंद्रजींना वेळ भेटला, त्यांनी काल 2 तास वर्कआउट करून घेतला. पण खरं म्हटलं तर आपण पोल्युशन बोर्ड म्हटलं की आपलं शरीरातलं पोल्युशन हे घालवण्यासाठी हे वर्कआउट आणि स्वास्थ्य मेंटेन करणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याचं एकमेव उदाहरण म्हणजे हे आपण क्रीडा महोत्सव करतो. तर अपेक्षा एवढीच आहे, जास्त काही बोलणार नाही. देवेंद्रजी बोललेत की आपण मंडळाच्या माध्यमातून काय काय नवीन नवीन गोष्टी करतोय. पण तेच करत असताना मागच्या बोर्ड मीटिंगमध्ये सुद्धा आपण पेन्शन जशी आपल्या सगळ्या अधिकारी वर्गांना आपण लागू करण्याचा निर्णय घेतला, त्याही पुढे जाऊन आपण आपले जे सगळे अधिकारी वर्ग आहेत त्यांच्यासाठी फॅमिली इन्शुरन्स प्लॅन बाबत सुद्धा आपण त्याच्यावर कारवाई करतोय. म्हणजे आपण आपलाच विचार नाही करत आहे, पण आपण परिवाराचा सुद्धा विचार करतोय, त्यांच्या स्वास्थ्याचा सुद्धा विचार करतोय. या दृष्टिकोनातून आपण ही पुढची वाटचाल केलेली आहे. एक चांगलं खेळीमेळीचं वातावरण बोर्डामध्ये आहे. म्हणजे योगीजी ह्याच्या अगोदर असं होतं की मेंबर सेक्रेटरी कधी भेटायचे नाही, चेअरमॅन तर कधीच भेटायचे नाही. तर एक आम्ही दरवाजे उघडलेले आहेत आणि एक चांगला मेसेज पूर्ण राज्यामध्ये नाही तर पूर्ण देशामध्ये जातोय. त्याचं उदाहरण देवेंद्रजींनी आपल्याला सांगितलं की कसे आपण राज्यामध्ये पहिल्या नंबरला आहोत आणि तसंच देशामध्ये सुद्धा आपल्याला पहिल्या नंबरला यायचं आहे. त्या पद्धतीने आपली वाटचाल पुढची सुरू आहे. पण एक सांगू इच्छितो की आज 2 टर्मचे आमदार माझे बंधू आहेत आणि एक तरुण तरफदार राज्याचे मंत्री आहेत, राज्यमंत्री आहेत. अनेक कॅबिनेट मंत्र्यांना त्यांचा हेवा येतो की कशा पद्धतीने धडाडीचे निर्णय घेतात आणि धडाडीचे कामं जे सुरू आहेत त्याच्याकडून बरेचसे शिकण्यासारखं आपल्या सगळ्यांना 100% आहे. ज्या पद्धतीने या मतदारसंघाचा जो विकास सुरू आहे तर 100% त्यांच्या माध्यमातून पूर्ण राज्याचा सुद्धा विकास होणार आहे. त्याच पद्धतीने MPCBच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला राज्यामध्ये अनेक असे धोरणात्मक निर्णय घेऊन आपल्याला राज्याला कसं पुढे घेऊन जायचे यासाठी आपल्याला काम करायचं. मी असेल, देवेंद्रजी असेल, आम्हाला वेळेचे काय बंधन नाही. जसं आमचे लाडके उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते शिंदे साहेब हे दिवसाचे 18 तास काम करतात. तसेच आपले मुख्यमंत्री महोदय सुद्धा हे पूर्ण जगात त्यांचं नाव आज झालेलं आहे. ज्या पद्धतीने त्यांचे धडाडीचे निर्णय घेतलेले आहेत आपल्याला त्याच पद्धतीने त्यांचं आपल्याला प्रेरणा घेऊन आपल्याला काम करायचं आहे. तर आजचा हा महोत्सव, हा 2 दिवसाचा महोत्सव आज झाल्यानंतर आपली कामाची वेग ही 10 पटींनी वाढली पाहिजे एवढीच आपल्याकडून मी अपेक्षा करतो. 25 वर्ष झाली आणि कुठल्याही गोष्टीला मी असेल किंवा देवेंद्रजी मी कुठल्याही गोष्टीला कधी नाही म्हटलं नाही आहे. म्हणजे काम कसं लवकर झालं पाहिजे आणि आपण लोकांचा जो आपल्याला विश्वास आपल्यावर त्यांनी जो मांडलेला आहे तो विश्वास कुठेही त्याला तडा गेला नाही पाहिजे एवढीच आपल्याकडे अपेक्षा करतो. जसं देवेंद्रजी म्हणाले की खेळीमेळीचं वातावरण ठेवा, कोण हरलं जिंकलं त्याला काही महत्त्व नाही आहे. ह्या 2 दिवसानंतर आपण जेव्हा परवा परत ऑफिसला भेटू, परवा म्हणजे सोमवारी, मला माहिती आहे 2 दिवस आता कोण दिसणार नाही आहे,
सोमवारी पुन्हा जेव्हा आपण पुन्हा ऑफिसला भेटू, एक चांगलं खेळमेळीचं वातावरण त्या ऑफिसमध्ये दिसलं पाहिजे. आणि 100% पुढच्या वर्षी सुद्धा म्हणजे आपण ठरवा कुठे करायचं, इथेच करायचं असेल तर आपण एक स्टॅम्पच लावून टाकू इथे आपला, एक मंडळामध्ये ठराव करून टाकू की दापोली मतदारसंघामध्येच आपल्याला आपले MPCBचे कार्यक्रम राबवायचे असतील. म्हणजे मला सुद्धा मनापासून समाधान वाटतं की माझा लहान भाऊच एक चीफ गेस्ट म्हणून माझ्या MPCBच्या कार्यक्रमाला येतो, याच्यापेक्षा दुसरं कुठलं समाधान कुठलं नाही.